मित्रांनो, VGS ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013चा पेपर 1 GSचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करतो. त्याच्यातला हा पार्ट 3 आहे. आपण 45 क्वेश्चनपर्यंत अगोदर 2 पार्टमध्ये डिस्कस केलेला आहे. आता आपण जास्तीत जास्त प्रश्न डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. जरा थोडंसं फास्ट जातो म्हणजे आपले जास्तीत जास्त प्रश्न डिस्कस करून होतील. तुम्ही अजूनही VGS ई स्टडी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकन दिलेली आहे तर ती बेल आयकनही प्रेस करा, जेणेकरून अशा नवीन व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या नोटिफिकेशन आहेत तर त्या सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. चला, जास्त वेळ नको घालवायला. आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे. वाचा क्वेश्चन नंबर 46. सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्यास्तव आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्टे काय आहेत? ABCDE असे तुम्हाला 5 पर्याय दिलेले आहेत. मुलांचा मृत्यूदर 30 प्रति 1000 जन्मांपेक्षा कमी आणणं, मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणं, एकूण प्रसूतीच्या 80% बाळातपणं संस्थात्मक असावीत, 100% बाळातपणं प्रशिक्षित व्यक्तीकडूनच व्हावीत, जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्नाचं वय वाढवणे. तर कोणती उद्दिष्टे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 A, B, C आणि D. ओके, हे जे आहे तर हे याचं उद्दिष्ट नव्हतं. आलं लक्षात? जी भारताची जी लोकसंख्या धोरणं आहेत तर त्याच्या एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. लोकसंख्या धोरणाचा व्हिडिओ न विसरता तो व्हिडिओ पहा. संपूर्ण लोकसंख्या धोरणाची तुम्हाला माहिती दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 46 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? हे प्रश्न इग्नोर नका करू, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 47 आला तुमच्या स्क्रीनवरती. कृषी व सहकार विभागाने केशरी मोहीम सेफ्रॉन मिशन सन 2010 ते 14 मध्ये राबवण्यासाठी सुरू केली आहे, ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे: पुनर्लागवड, जमिनीची पोत सुधारणे, पाणीपुरवठा वाढवणे, हवामान अंदाज यंत्रणा विकास, संशोधन व विस्तारात भर. तर कुठल्या बाबींचा त्याच्यामध्ये समावेश होतो हे तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, B, C आणि D. पुनर्लागवड, जमिनीची पोत सुधारणे, पाणीपुरवठा वाढवणे आणि हवामान अंदाज यंत्रणा विकास. आता जर आपण केशर अभियान किंवा सॅफ्रॉन मिशनबद्दल माहिती घेऊया. 2010 ते 2014 हा पहिल्यांदाचा पिरियड होता. नंतर 2016 ते 2019 असा 3 वर्षासाठी वाढवण्यात आला. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये राबवलं जाणारं हे एक मिशन आहे. आलं लक्षात? तर याची जी उद्दिष्ट आहेत तर जमिनीचा पोत सुधारणे, यांत्रिकीकरण, पायाभूत सुविधांचा विकास करणे, हवामान अंदाज यंत्रणेचा विकास करणे, जनजागृती करून उत्पादनानंतर विपणन प्रक्रियेत सुधारणा करणे, जलसिंचन निर्मिती व पाणीपुरवठा वाढवणे, लागवड क्षेत्राचे विस्तारीकरण करणं आणि केशर लागवड पुनर्लागवड करण्यासाठी गुणात्मक साधने पुरवणं. म्हणजे केशर अभियान जे आहे तर हे जम्मू काश्मीरसाठी होतं, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत. याचा पहिल्यांदा पिरियड होता 2010 ते 2014 आणि नंतर 3 वर्षासाठी याचा वाढवण्यात आला 2016 ते 2019. आलं लक्षात? जम्मू काश्मीरसाठी केशर अभियान लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 48 तुमच्या स्क्रीनवरती आलाय. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000चा प्रयत्न काय होता ते तुम्हाला सांगायचं आहे. 1. बालिकांसंबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणं, महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्राप्त करून देणं, वरील दोन्ही आणि 4 वरीलपैकी कुठलेच नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000चा उद्देश होता 1 आणि 2. आता मला तुम्ही आत्तापर्यंत सांगायचं की आत्तापर्यंत किती महिला धोरणं राष्ट्रीय, महाराष्ट्राचे तर तुम्हाला माहिती 3 आलेले आहेत, राष्ट्राची किती आलेत किंवा देशाची महिला धोरणं किती आलेली आहेत हे तुम्ही सांगायचं आहे. आलं लक्षात? थोडंसं एक्सप्लेनेशन पाहूया. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000 हे धोरण जाहीर झालं 20 मार्च 2001ला. याच्यामध्ये महिलांची प्रगती व विकास सक्षमीकरणासाठी आर्थिक व सामाजिक धोरणे ठरवणं, स्त्रियांना राजकीय, आर्थिक, सामाजिक, नागरी व सांस्कृतिक हक्क व स्वातंत्र्य प्राप्त करून देणं, समान संधी, आरोग्य, शिक्षण, रोजगार इत्यादी. आता नवीन एक राष्ट्रीय महिला धोरण आहे 2017चं. आलं लक्षात? आणि हे 2018ला पुढं किंवा समोर आलेलं आहे. याच्याबद्दलची माहिती तुम्हाला लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आलं लक्षात? समजलं या प्रश्नाचं उत्तर? चला, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 49 बघा काय म्हणतंय. 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं प्रमुख उद्दिष्ट कोणतं? आता सर्वप्रथम तुम्ही मला 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल म्हणजे कुठून कुठपर्यंत 11वी पंचवार्षिक आहे ते जरा तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. ओके, तर याचं काय आहे, प्रमुख उद्दिष्ट काय होतं? राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणं,
भारतीय कृषी निर्यातदारांना सवलती देणं, सरकारसाठी महसूल निर्माण करणं आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं प्रमुख उद्दिष्ट जे आहे तर ते होतं पर्याय क्रमांक 1, राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणं. आलं लक्षात? समजलं? 11व्या योजनेतील पर्यावरण व शाश्वत बाबतीतील लक्ष्य आणि साध्य, वन प्रदेशामध्ये 5% वाढ करणं, ऊर्जा कार्यक्षमता 2016-17 या वर्षापर्यंत 20% वाढवणं, 2011-12 जागतिक आरोग्य संघटनेची वायुशुद्धी मानकं प्राप्त करणं, 2011-12 नद्या शहरी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छता राखणं, ही काही उद्दिष्ट होती. आणि त्याचं साध्य जे आहे तर ते साध्य तुम्हाला पर्यावरण संरक्षणासाठी व शाश्वत विकासासाठी या योजना काळात जून 2008 नॅशनल ॲक्शन ऑन क्लायमेट चेंज हा कृती आराखडा आहे तर तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, भारत सरकारने डिक्लेअर किंवा जाहीर केलेला आहे. ओके. यानंतर नॅशनल मिशन ऑन इन्हान्स्ड एनर्जी इफिशियन्सी हे अभियानसुद्धा कार्यरत ऊर्जा कार्यक्षमतेसाठी कार्यरत करण्यात आलेलं आहे. तर हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे साध्य होती. म्हणजे साध्य काय झालं तर तुम्हाला माझा प्रश्न समजलाच असेल. 11व्या पंचवार्षिक योजनेचा पिरियड कुठून कुठपर्यंत होता न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 50 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. ओके. मराठी वाचतोय बरं का, लक्षात ठेवा. नंतर इंग्लिशमध्ये तुम्हाला ज्याला वाचायचं त्याला इंग्लिश खाली दिले. खालील विधाने सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टाच्या म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स संदर्भातील आहेत. तर कोणती विधाने खरी आहेत ते तुम्ही सांगायचं आहे. ए आहे संयुक्त राष्ट्रसंघाची मिलेनियम डेव्हलपमेंट गोलची पूर्तता 2015 करायची आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचे एक उद्दिष्ट म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळणाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी करणं. सी मुक्त आणि रास्त व्यापार. आणि डी आहे एकूण 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहेत, MDGs आहेत. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे ते तुम्ही सांगायचं आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, A, B आणि D. A, B आणि D. ओके. 8 आहे ते तुम्हाला माहितीच आहे. 2015 हे पूर्ण करायचे होते. 2015 ते 2030साठी SDG ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आता आपण स्वीकारलेली आहेत. आता त्याच्यामध्ये काय काय आहे तर ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. ओके. आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 51. खालील विधानं विचारात घ्या. केशिकत्व घटना नसेल तर. ओके. केशिकत्व म्हणजेच इफ कॅपिलॅरिटी फिनॉमिनॉन डिड नॉट एक्झिस्ट म्हणजे केशिकत्व ही जर का घटनाच अस्तित्वात नसती तर काय झालं असतं. ए टीप कागद त्याचं कार्य करणार नाही. बी रॉकेलचा दिवा वापरणं अवघड होईल. सी सभोवताली दिसणारी झाडे पृथ्वीवर वाढणार नाहीत. आणि डी शहरात नळाद्वारे पाणी वाहण्याची शक्यता नाही. तर कोणतं विधान बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, A, B आणि C. केशिकत्व ही जर का घटनाच ही किंवा हा फिनॉमिनाच एक्झिस्ट नसता, अस्तित्वात नसता तर टीप कागदानं त्याचं कार्य केलं नसतं. रॉकेलचा दिवा वापरणं अवघड झालं असतं आणि सभोवताली दिसणारी झाडे पृथ्वीवर वाढली नसती. लक्षात घ्या हे प्रवाहाचं काम करतं. ओके. म्हणजे रॉकेलचा दिवा जर का पाहिला असेल, हा सपोज दिवा आहे, इथं वात असते आणि इथं सपोज एवढं रॉकेल असेल तर याच्यातून रॉकेल वरती जातं आणि दिवा प्रज्वलित होतो. ओके. टीप कागद काय करतो, टीप कागदातून ते पाणी पुढं जातं म्हणजे पुढं जातं. आणि झाडाचं कार्य तर तुम्हाला माहितीच आहे, झाडाची मुळं जमिनीत असतात, वरती झाड असतं, हे पाणी शोषण वरती नेतात. ओके. तर हे कशाशी रिलेटेड आहे, श्वसनाशी रिलेटेड. श्वसन म्हणजे ते शोषण नाही, आपण काय म्हणतो केशिकनली पृष्ठताण असतं सरफेस टेन्शनमुळं. ओके. पृष्ठताण किंवा सरफेस टेन्शनमुळे दिसणारी ही सगळी प्रारूप आहेत. काचेची नळी जिच्या आतील पोकळ भागाची त्रिज्या अतिशय लहान असते तिला आपण केशनलिका असं म्हणतो. आणि हे सगळं शोषून घेण्याशी रिलेटेड चालणाऱ्या गोष्टी आहेत. समजलं? आलं लक्षात? द्रवामध्ये केशनलिका अर्धवट बुडवली असता बाहेरच्या द्रव पातळीपेक्षा केशनलिकेतील द्रवाची पातळी जास्त असते. हे तुम्हाला माहितीच आहे की मी तुम्हाला रॉकेलच्या दिवावरून हे उदाहरण दिलेलं आहे. समजलं? तर हे A, B आणि C हे 3 गोष्टी तुम्हाला पाहता आल्या नसत्या किंवा या 3 गोष्टी तुम्हाला दिसल्या नसत्या. समजलं? UPSC 2019ला याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आला होता बघा. झाडांच्या मुळांपाशी घातलेले पाणी झाडाच्या अगदी वरच्या शेंड्यापाशी असलेल्या पानांना मिळते. कित्येक मीटर उंचीपर्यंत पाणी झाडांमधून सतत वर जात राहतं कारण झाडाच्या खोडात अनेक सूक्ष्म नलिका असतात, त्यातून पाणी वर खेचलं जातं. आणि याच वाक्यावरती रिलेटेड UPSC 2019 मागच्या वर्षी UPSCने याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. समजलं? आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 52 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. ओके. खालील वाक्य लक्षात घ्या. 2 वाक्य दिलेले आहेत तुम्हाला.
कणांची वेदनशक्ती सामर्थ्य ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. अल्फा कणाची वेदनशक्ती सामर्थ्य ही बीटा कणाच्या वेदनशक्ती सामर्थ्यापेक्षा कमी आहे. तर वरील वाक्यांची परिस्थिती योग्यरित्या दाखवते. कोणतं विधान वाक्यांची परिस्थिती योग्यरित्या दाखवते हे तुम्ही सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचं स्पष्टीकरण देतं. याचं काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. याचं तुम्ही एकदा एक्स रे, गॅमा रे, अल्फा रे आणि बीटा रेज एकदा पाहून घ्या तुम्ही. त्याची वेदनशक्ती सर्वात जास्त कोणाची असते? सर्वात जास्त कोणाची असते? सर्वात जास्त कोणाची असते? तर आता ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. एक चार्ट तुम्हाला मी VGS ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय. तो चार्ट तुम्ही एकदा पाहून घ्या. ओके, तिथं तुम्ही सर्च करा वेदनशक्ती, कणांची वेदनशक्ती. जर कसं टेलिग्रामला सर्च केलं तर तुम्हाला एक चार्ट येऊन जाईल. त्या चार्टमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती देतोय. ओके, पॉझिटिव्ह असतात, कोणते चार्ज निगेटिव्ह असतात, कोणते इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतात, हे सगळं मी तुम्हाला तिकडे देतोय. ओके, समजलं? ते तुम्ही पाहून घ्या. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 53 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. खालील धातू विचारात घ्या. प्लॅटिनम, सोने, तांबी आणि शिसे आणि यांच्या चढत्या घनतेनुसार त्यांची क्रमवारी लावायची. म्हणजे कोणाची घनता सर्वात कमी, त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त आणि सर्वाधिक. ओके, घनता म्हणजे समजतं ना तुम्हाला? भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर असतं. ओके, कुठं? भौतिकशास्त्रात. म्हणजे फिजिक्समध्ये पदार्थाची घनता म्हणजे पदार्थाचं वस्तुमान आणि पदार्थाचं आकारमान यांचं जे गुणोत्तर असतं, तर ते गुणोत्तर म्हणजे त्या पदार्थाची घनता असते. आणि या पदार्थाची घनतेनुसार तुम्हाला त्याचा चढता क्रम लावायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सर्वाधिक या 4 धातूंपैकी सर्वाधिक घनता कोणाची कमी आहे? तांब्याची. ओके, पहिल्यांदा तांबे येईल, नंतर कोण येईल? नंतर शिसे येईल, नंतर तुमचं येईल सोने आणि सर्वात शेवटी येईल प्लॅटिनम. समजलं? वेगवेगळ्या धातूंची घनता ही वेगवेगळी असते. याच्यात काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. परंतु सारख्याच वस्तुमानाचे वेगवेगळ्या धातूंचे ठोकळे घेतल्यास त्याचं आकारमान भिन्न असेल. याचं व्यवहारातील उदाहरण 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा एक ठोकळा केल्यास त्याचं आकारमान 0.52 घन सेंटीमीटर असेल. परंतु तितक्याच वस्तुमानाचा म्हणजे 10 ग्रॅम शुद्ध अल्युमिनियमचा ठोकळा केल्यास त्याचं आकारमान 3.7 घन सेंटीमीटर असेल. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, आकारमान वेगवेगळे असू शकतं, वस्तुमान वेगवेगळं असू शकतं. त्याच्यामुळं सर्व धातूंची घनता जी असते तर ती वेगवेगळी असू शकते. साधं सोपं सरळ आहे. शुद्ध सोन्याची घनता जी आहे तर ती 19.32 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. तर शुद्ध अल्युमिनियमची घनता 2.70 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. शुद्ध सोन्याची घनता ही शुद्ध ॲल्युमिनियमच्या घनतेपेक्षा जास्त आहे. शुद्ध धातूची घनता माहीत असल्याने वस्तुमान व आकारमान मोजून त्या धातूची शुद्धता तपासता येते. ओके, म्हणजे शुद्ध धातूच्या घनतेवरून त्या वस्तूची किंवा त्या धातूची शुद्धता तपासता येते. हे सुद्धा, याचा सुद्धा तुम्हाला प्रश्न होऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 54. बघा, मोठा जरा प्रश्न आहे. काय म्हणतोय बघा, डायक्लोरो डायफेनिल ट्रायक्लोरोइथेन दॅट इज DDT सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक कीटकनाशक असून परिणामकारक कीड नष्ट करणाऱ्या त्याच्या गुणाकरता पॉल मुलर यांना मेडिसिन व फिजिओलॉजीचे 1948 नोबल पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं आहे. तर कोणतं विधान 4 पैकी खरं आहे ते सांगायचं आहे. DDT मलेरिया पसरवणाऱ्या मच्छरांविरुद्ध परिणामकारक आहे. DDT टायपस वाहतूक करणाऱ्या उवाविरुद्ध परिणामकारक आहे. DDT पाण्यातील माशांकरता अत्यंत विषारी आहे. आणि 4 प्राणीजन्य DDTचे सहज चयापचय प्रक्रिया पृथक्करण करू शकत नाहीत. तर कोणती विधानं खरी आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 A, B, C आणि D. DDTच्या बाबतीत ही 4च्या 4 विधानं खरी आहेत. जरा ते व्यवस्थित वाचून घ्या. DDT डायक्लोरो डायफेनिल ट्रायक्लोरोइथेन DDT. आलं लक्षात? या रासायनिक पदार्थाच्या अनेक कीटकांवरील संपर्कजन्य विषारी परिणामांच्या शोधाबद्दल शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यक या विषयाचं 1948 नोबेल पारितोषिक पॉल हेरमान म्युलर यांना मिळालेलं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, DDT तयार करण्यास सोपे व स्वस्त असं कीटकनाशक आहे. ओके, कित्येक प्रगत देशांनी त्याच्या वापरावरती बंदी घातलेली आहे. आणि मागच्याच वर्षी राज्यसेवा 2019ला तुम्हाला हा प्रश्न विचारलेला होता. DDTवरती बऱ्याच देशांनी बंदी घातलेली आहे, कारण हे जीवसृष्टीला आणि परिसराला विघातक आहे. याच्यामुळे काय होतं, जीवसृष्टीला आणि लोकांवरती, प्राण्यांवरती, सजीवांवरती याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांनी
याच्या वापरावरती प्रगत देशांनी याच्या वापरावरती बंदी घातलेली आहे. समजलं? ओके. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 55. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? ओके, 4 विधान आहेत तुम्हाला. पहिला आहे कार्बन डायऑक्साईड लेझरचा CO2 लेझर उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करू शकतो. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग दॅट इज MRI तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही. 3. शत्रूची क्षेपणास्त्रे शोधण्याकरता रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते. 4. सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यावर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो. तर कोणतं विधान सत्य नाही? साधा सोपा सरळ प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सोनार कशासाठी उपयोग केले जातं? ओके, तुम्हाला माहितीच आहे सोनार कशासाठी उपयोग केला जातो. समुद्राची खोली मोजण्यासाठी. 2000 राज्यसेवा, 2015 STI Pre-13 अशा 2-3 वेळा सोनारबद्दल प्रश्न आलेला आहे. आलं लक्षात? समजलं? तर हे विधान आहे तर ते खरं नाही आहे, चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 56. पाण्याच्या थेंबाविषयी पुढे सर्वसाधारण विधानं आहेत. ABC 3 विधानं आहेत. पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार असण्यास पृष्ठताण कारणीभूत आहे. गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याच्या थेंबाचा आकार गोल असतो. जर पाण्याचं वस्तुमान ताणलं गेलं तर थेंब तयार होतो. कोणती विधानं किंवा कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्ही सांगायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला मी पृष्ठताण किंवा सरफेस टेन्शन काय आहे ते सांगतो, की जे आपण मागच्या प्रश्नात पाहिलं. द्रव्याच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ कमीत कमी करण्याची प्रवृत्ती असणारी व पृष्ठप्रतलात कार्यकारी असणारी प्रेरणा म्हणजेच पृष्ठताण होय. पृष्ठप्रेरणेमुळेच किंवा व्यापक दृष्टीने पाहता आंतरपृष्ठीय प्रेरणेमुळेच द्रवाकडून घनपदार्थ ओले होणे किंवा न होणे, द्रव्याच्या वातीतून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध तेल चढणे किंवा आविष्कार घडून येतात. मी तुम्हाला सांगितलं की सरफेस टेन्शनमुळेच दिवे प्रज्वलित होतात, झाडं वाढू शकतात आणि आपण काय म्हणतो तो पेपर तो काम करतो. आलं लक्षात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ABC. ओके, हे तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. समजलं? पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 57. पटपट जाऊया. बघा आता, वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर्स मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात? बास्ट फायबर्स वनस्पतीच्या कोणत्या भागात असतात? साधं सोपं सरळ उत्तर आहे, तर त्या असतात रसवाहिन्यात. ओके, बास्ट फायबरलाच काय म्हटलं जातं? फोलेम फायबर किंवा स्किन फायबर. ओके, फोलेम फायबर किंवा स्किन फायबर म्हणूनही त्याला ओळखलं जातं. आणि बास्ट फायबर्स कुठं असतं? तर वनस्पतींच्या रसवाहिन्या. ओके, फोलेम. ओके, रसवाहिन्यामध्ये ते असल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 58. वर्गीज कुरियन मिल्कमॅन ऑफ इंडिया यांच्याबाबत काय खरं नाही ते तुम्ही सांगायचं आहे. EF 6 विधान आहेत. त्यांना धवल क्रांतीचे जनक मानतात. ते बहुतांशी आनंदित राहिले व अमूलशी जोडले होते. ते म्हणत मी दूध पित नाही कारण मला दूध आवडत नाही. ते मूळचे केरळचे होते. त्यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आलं, परंतु मॅगसेसे आवड त्यांना मिळालेलं नाही. म्हशीच्या दुधाची पावडर बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता किंवा मोठा हात होता. तर कोणतं विधान चुकीचं आहे किंवा खरं नाही ते तुम्ही मला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 E. हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. बाकीची सर्व विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. बरोबर आहे, ते केरळचेच आहेत. म्हणजे केरळातल्या कोझिकोड येथं अल्पसंख्याक अशा सिरियन ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. ओके, अमेरिकेत त्यांनी मिशिगन विद्यापीठात शिक्षण वगैरे घेतलेलं आहे. ते बरोबर आहे. ते म्हणत की दूध अजिबात आवडत नसे, दूध मला आवडत नाही त्यामुळे मी पित नाही. इतक्या प्रामाणिकपणे कुरियन यांनी आपली मतं नोंदवलेली आहेत. ओके, 1946 साली त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कुरियन यांनी पहिल्यांदा या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि गुजरातमधील आनंद जिल्ह्यात पहिल्यांदा सहकारी क्षेत्रातला दूध प्रकल्प राबवला. त्यांना अमूलचे वर्णन त्यांनी टेस्ट ऑफ इंडिया असं केलेलं आहे. कुरियन या विषयात त्यांना रुची होती. भारताला एक नाही तर अनेक अमूलची गरज आहे असं लालबहादूर शास्त्रींनी म्हटलं होतं. त्यांना 1963 रामन मॅगसेसे, 1965 पद्मश्री, 1966 पद्मभूषण, 1999 पद्मविभूषण, जीवन गौरव इत्यादी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. फक्त त्यांना भारतरत्न नाही मिळाला, नाहीतर पद्मविभूषण, भूषण, पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत. सर्वात पहिल्यांदा त्यांना रामन मॅगझिन म्हणजे सर्वात पहिल्यांदा त्यांचं जगानं कौतुक केलं आणि मग भारतानं कौतुक केलं. हे भारतातील लोकांचं थोडंसं दुर्दैव म्हणायला लागेल. पहिल्यांदा जग कौतुक करतं आणि मग आपण जिवंत होतो, अरे करायला पाहिजे असं आपण म्हणतो. ओके, 1963 मॅगसेस, 1965 पद्मश्री, 1966 पद्मभूषण आणि 1999 पद्मविभूषण. मे बी जर का मागणी झाली
तर यांना वर्गीस कुरियन यांना भारतरत्नाने सुद्धा सन्मानित केलं जाऊ शकतं, परंतु ते मागणी करणार कोण, प्रश्नचिन्ह आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 59 वाचा. खालील विधानांचा विचार करा. उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला व्हाईट कोलेस्टेरॉल असं म्हणतात. उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते. प्लाक तयार होऊन रोहिणी काठिण्य सुरू होऊ शकतं. तर आत्ताच सांगा की कोणतं विधान बरोबर आहे किंवा कोणतं विधान चूक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ही दोन्हीच्या दोन्ही विधानं जी आहेत तर ती ॲब्सोल्युटली चुकीची आहेत. कशी आहेत तर ती चुकीची आहेत. कोलेस्टेरॉलचा फॉर्म्युला काय आहे C27H46O. लायपोप्रोटीनचा फॉर्म्युला काय आहे तर लायपोप्रोटीनचा फॉर्म्युला याला आपण बॅड कोलेस्टेरॉल असं म्हणतो. ओके, लायपोप्रोटीनला व्हाईट कोलेस्टेरॉल किंवा बॅड कोलेस्टेरॉल असं म्हणतो. ओके, आलं लक्षात, समजलं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 60. खालील संप्रेरकापैकी कोणते विसंगत आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड, प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन आणि इन्सुलिन. तर कोणतं विसंगत आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इन्सुलिन. हे जे आहे तर ते विसंगत आहे. ओके, संप्रेरक म्हणजे हार्मोन्स. संप्रेरक म्हणजे शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करणारी रसायने आहेत. इन्सुलिन का प्रमुख क्रिया नियंत्रित करतं का? नाही. संप्रेरक हे अवयव आणि उती अंतर्गत संपर्क प्रमुख साधन म्हणून कार्य करतं. संप्रेरक शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित विविध उपक्रमांचं नियमन करतं. आलं लक्षात. आणि इन्सुलिन काय आहे? इन्सुलिन आहे शरीरातील शर्करेच्या आणि इतर पोषक द्रव्यांच्या वापरावर नियमन राखणारं एक संप्रेरक आहे. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यास काय होतं? मधुमेह होतो. मधुमेह. आलं लक्षात. इन्सुलिन हे प्रथिनयुक्त संप्रेरक असून ते 51 अमिनो आम्लांचं बनलेलं असतं. ओके, आणि आपल्या ज्या 4 प्रकारच्या पेशी असतात त्याच्यापैकी बीटा पेशी इन्सुलिनची निर्मिती करतात. अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा याच्यापैकी ज्या बीटा पेशी असतात तर त्या इन्सुलिनची निर्मिती करतात. ओके, 1922 मध्ये फ्रेडरिक ग्रांट बँटिंग आणि चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांना इन्सुलिन प्रथम वेगळे करण्यात यश आले. या कार्यासाठी त्यांना 1923 नोबेल मिळालं. 1966 मध्ये काटोसायनिस व त्यांचे सहकारी यांना इन्सुलिन कृत्रिम पद्धतीने बनवण्यात यश मिळालेलं आहे. ओके, समजलं. हे एवढं साधं सोपं सरळ आहे. याच्यानंतर आपण काय पाहिजे होतं? ग्लुकोकॉर्टिकॉइड. ओके, हे एक संप्रेरक आहे. जाऊ दे, सॉरी फॉर प्रोनाउन्सिएशन. याच्यानंतर आहे टेस्टेस्टेरॉन. हे नर अथवा पुरुषामध्ये लैंगिक गुणधर्माशी निगडीत संप्रेरक आहे. प्रोजेस्टेरॉन हे मादीमध्ये आढळणारे प्रवर्तक अथवा संप्रेरक आहे. तर पौगंडावस्था मेंदूकडून प्रजनन ग्रंथीकडे विशिष्ट वयात येणाऱ्या संप्रेरकाच्या स्वरूपातील संदेशामुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते आणि या संदेशामुळे मुलांमध्ये वृषणाची आणि मुलींमध्ये बीज अंडकोशाची वाढ होते. मुलांमध्ये वृषणातून टेस्टेस्टेरॉन आणि मुलीमध्ये बीज अंडकोशातून इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या आंतरस्रावाची निर्मिती सुरू होते. हे तुम्ही पाहिलेच. ओके, आलं लक्षात. हे काही म्हणजे हे सायन्स आहे. हे सायन्समध्ये आपण कधीतरी सांगू. आता चला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 61 इथं आहे बघा. खालीलपैकी कशास एन्झाईमचा कोफॅक्टर असं म्हणतात? प्रश्न साधा सोपा सरळ आहे. खूप वेळा प्रश्न येऊन गेला हा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोह. लोहास एन्झाईमचा कोफॅक्टर असं म्हणतात. एन्झाईमचा मराठी शब्द काय? विकर. ओके, सजीव कोशिकांपासून उत्पन्न होणाऱ्या आणि सर्व जैवरासायनिक विक्रियांना उत्प्रेरक असलेल्या प्रतिनियुक्त पदार्थांना आपण एन्झाईम्स किंवा विकरे असं म्हणतो. ओके, समजलं. तर लोह हे जे आहे तर ते एन्झाईमचा कोफॅक्टर आहे. ओके, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 62 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? किडनी माहिती आहे ना, मूत्रपिंड आपण त्याला म्हणतो. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचं कार्य मूत्रपिंड किंवा किडनी करतं. मूत्रपिंड अर्थात किडनी हा अवयव मणक्याच्या दोन्ही बाजूंना, कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला, घेवड्याच्या आकाराचा आणि माणसाच्या मुठी एवढा असलेला अवयव शरीराचे एक महत्त्वाचे अंग आहे. ओके, समजलं. याचा आकार केवढा असतो? मुठी एवढा असतो. मुठी एवढा. ओके, म्हणजे जर का झाकली तरी एवढी मूठ. आणि ते कशाच्या आकाराचा असतो? घेवड्याचा बी. म्हणजे आता मला आकृती जमेल की नाही असं मी काढून दाखवतो. ओके, असा घेवड्याच्या ब्याचा आकाराचा किंवा असा कसा तरी असतो. ओके, घेवड्याच्या बीच्या आकाराचा. ओके, समजलं. मणक्याच्या दोन्ही बाजूंना, कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला. ओके,
इथं जर का कमर असेल तर इथं थोड्या वरच्या बाजूला ही किडनी असते. ओके. ज्या प्रकारे एखादी गाळण पाण्यातील कचरा अशुद्धी गाळून शुद्ध पाणी देते त्याच प्रकारे मूत्रपिंड शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते. मूत्रपिंड जवळजवळ 180 लिटर इतकं रक्त शुद्ध डेली करते. 2 लिटर मूत्र दररोज तयार होतं. रक्तशुद्धीकरणाबरोबर मूत्रपिंड शरीरातील क्षारांचं प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम करतं. 1 मिनिटात मूत्रपिंडातून 1 लिटर रक्त वाहतं. राज्यसेवा 2016ला हा प्रश्न विचारला. पुढे मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देईलच. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साखर. ओके. किडनीमधून साखरेचं गाळण होत नाही. अमोनिया युरिक ॲसिड पाण्याचं गाळण होतं, साखरेचं गाळण होत नाही. ओके. समजलं किडनीबद्दल. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 63 बघा. कोळशाचे त्याच्या डॅश डॅश अवस्थेमध्ये रूपांतर करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर होतो. द्रव वायू द्रव घनमिश्रण द्रव वायू मिश्रण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वायू. कोळशाचे त्याच्या वायू अवस्थेमध्ये रूपांतर करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर होतो. म्हणजे कोळशा जर का वायूमध्ये वापर केला तर ते स्वच्छ इंधन ठरतं. कोल गॅस आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? कोल गॅस. कोल गॅस हे नळातून इच्छित स्थळी पुरवण्यात येण्यासारखा स्वस्त वायुरूप इंधन आहे, हे लक्षात ठेवा. दगडी कोळशाचे काही प्रकार हवेशिवाय तापवल्यास जो बाष्पशील उडून जाणारा भाग निर्माण होतो त्यातून डांबरेल अमोनिया इत्यादी वेगळे केल्यावर जो वायू मिळतो त्यास आपण कोल गॅस असं म्हणतो. या पद्धतीत कोक हे उपउत्पादन म्हणून मिळतं. आलं लक्षात. कोळशापासून मिळणाऱ्या वायूत कोल गॅस, प्राणवायू म्हणजेच वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस, निळकर प्राणवायू इत्यादी वायू असतात. कोल गॅसच्या निर्मितीत मुख्यतः नीच तापमानातील म्हणजे कमी तापमानातील कार्बनीकरण पद्धत वापरतात. उच्च तापमानातील कार्बनीकरणात उपउत्पादन म्हणून कोल गॅस मिळतो किंवा त्याला आपण कोक म्हणतो. कोक 2017ला राज्यसेवेला हा प्रश्न विचारलेला होता. आलं लक्षात. समजलं. तर ते वायूत जर का कोळशाचं रूपांतर केलं तर ते स्वच्छ आणि शुद्ध इंधन असते. समजलं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 64 बघा काय म्हणतोय. बघा आता इथं आहे 64. डॅश डॅश औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे. मॉर्फिन, ॲम्पिसिलिन, क्लोरोक्वाइन आणि फिन्साइलिक्लिडिन. ओके. सॉरी फ्रॉम प्रोनाऊन्सिएशन. पुन्हा एकदा. तर याचं उत्तर आहे मॉर्फिन. ओके. मॉर्फिन हे काय म्हणतो आपण त्याला मेडिसिनमध्ये हे पेन जे आहे ज्या वेदना आहेत तर वेदनाशामक म्हणून याचा उपयोग केला जातो. आणि हे आपली जी मध्यवर्ती नर्व सिस्टीम आहे ना तर त्या मध्यवर्ती नर्व सिस्टीममध्ये डायरेक्ट अटॅक करतं आणि ज्या वेदना होत आहेत ना की तिथून आपल्याला वेदना होत असतात तर त्या वेदना डायरेक्ट थांबवतो. मॉर्फिन म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो नशासाठी सुद्धा हे वापरलं जातं. मे बी बरं का. हे डायरेक्ट हे सेंट्रल नर्व सिस्टीमला हल्ला करतं आणि जी वेदनांची जी जाणीव आहे ना तर ती कमी करून टाकतं मॉर्फिन. तर मॉर्फिन औषधी द्रव्य हे एक नैसर्गिक उत्पादन आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके. आलं लक्षात. ओके. क्लॉरिक्विनिन तुम्हाला माहितीच आहे हे मलेरियासाठी वापरलं जातं. ओके. आणि हे फिनसायक्लिडिडिन हे जे आहे तर हे माइंड अल्टरिंग ड्रग आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला माइंड आपलं जे आहे तर ते बदलणारं ड्रग्ज आहे. ओके. हे तपासणी करताना वगैरे हे वापरलं जातं. समजलं. आलं लक्षात. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 65. रेणूमध्ये अणू डॅश डॅश बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. रेणवांतरिक, अंतरेणू, द्विअग्र, वॉन्डर वॉल्स. कोणतं बल असतं ते? कोणतं बल असतं? तर रेणूमध्ये आंतररेणू बल असतं. ओके. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंतररेणू बल. आणि या बलाद्वारे त्याला आपण काय म्हणतो इंटरमोलिक्युलर फोर्स. ओके. इंटरमोलिक्युलर फोर्सद्वारे रेणूमध्ये अणू एकत्रित ठेवले जातात. साधं सोपं सरळ. आता पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपल्या दररोजच्या आयुष्याशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे. बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात जेणेकरून चिप्स ऑक्सिडाइज्ड होत नाहीत. खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो? हायड्रोजन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड. ओके. कार्बन डायऑक्साईड तर नाही वापरला जाणार. सल्फर डायऑक्साईडची वास घाण येते. हायड्रोजन तर नाही. राहिला नायट्रोजन. कधी वाचलंय का? नाही. आपण फक्त चिप्स खातो आणि पेपर रस्त्यावरती फेकून देतो, रॅपर रस्त्यावरती फेकून देतो. आलं लक्षात. तर त्याच्यामध्ये नायट्रोजन वापरला जातो. नायट्रोजन. आलं लक्षात. आणि त्या चिप्सच्या पॅकेटमध्ये 70% तर काय असतं? हवाच असते. आणि तळाला कुठेतरी सपोज एवढं पॅकेट असलं ना त्याच्यामध्ये इथंच कुठेतरी चिप्स असतात, बाकी सगळे हवाच असते. आणि तो हवा म्हणजे ते नायट्रोजन असतं. त्याच्यामुळे त्या चिप्स कशा लागतात? कुरकुरीत लागतात. आलं लक्षात. 30% चिप्स आणि 70% हवा खावा. 30% चिप्स 70% हवा आणि खावा. ओके. नायट्रोजन असतं त्याच्यामध्ये. आलं लक्षात. समजलं. हे जरा वाचत चला. पुढचा प्रश्न
क्वेश्चन नंबर 67 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. पांढऱ्या कपड्यावर पडलेला वर्णाचा डाग साबण लावल्यावर लालसर तपकिरी किंवा रेडिश ब्राऊन होतो. कपडे धुत असतील तर त्यांना माहीत आहे. तो अधिक पाण्याने धुतल्यावर पुन्हा पिवळा होतो. तो आधी लालसर तपकिरी रेडिश ब्राऊन होतो. याचं कारण काय? साबण निसर्गतः बेसिक आहे, साबण निसर्गतः ॲसिडिक आहे, साबण न्यूट्रल आहे, वरील एकही पर्याय योग्य नाही. असं कसं होऊ शकतं? कोणता तर पर्याय एक असेल ना. एलिमिनेशन मेथड वापरायची म्हटलं तर हे जाईल, हे जाईल, कारण साबण न्यूट्रल असू शकत नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, साबण निसर्गतः बेसिक आहे. बेसिक लक्षात समजलं? बेसिक आहे. ओके, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 68 काय म्हणतोय बघा. जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजनपैकी कोणत्या घटकांची 25°C सर्वप्रथम बाहेर गळती होईल? ओके, ऑक्सिजन कारण त्याचे वस्तुमान नायट्रोजनपेक्षा जास्त आहे, नायट्रोजन कारण त्याचं वस्तुमान ऑक्सिजनपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन आणि नायट्रोजन दोघांची एकाच वेळेला गळती होईल, सर्व भरलेली हवा गळती होऊन फुगा मूळ स्वरूपात प्राप्त होईल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बी फक्त. ओके, नायट्रोजन कारण त्याचं वस्तुमान ऑक्सिजनपेक्षा कमी आहे आणि त्याची गळती सर्वप्रथम होईल. हवा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, नेहमीच्या हवा हे ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचं मिश्रण आहे. हे जे आहे तर डब्ल्यू शेले यांनी 1972 मध्ये ओळखलं व त्या मिश्रणातून त्यांनी ऑक्सिजन ज्वलनाने वेगळा केला व उरलेला वायू ज्वलनास व ज्वलन श्वासोच्छवासास मदत करीत नाही हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. हवेतील नायट्रोजनमध्ये 1% ऑर्गन वायू असतो असं त्याच डब्ल्यू रॅले व विल्यम रॅमझे यांनी आढळून आलं. आणि 1911 मध्ये रॅले यांनी काय केलं? क्रियाशील नायट्रोजनचा शोध लावला. क्रियाशील नायट्रोजनचा शोध कुणी लावला असं जर का तुम्हाला प्रश्न विचारला तर रॅले यांनी लावला. कधी? 1911 मध्ये. ओके, समजलं? त्याला एक आता 100-120 वगैरे वर्ष पूर्ण झालेली आहे. ओके, रॅलीने लावला 1911 क्रियाशील नायट्रोजन. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 69 बघा काय म्हणतोय. खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता? लोह, पेट्रोल, गाईचं दूध, समुद्राचं पाणी. शुद्ध पदार्थ कोणता ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ए. लोह शुद्ध पदार्थ आहे. पेट्रोलमध्ये भेसळ आहे, गाईच्या दुधात आपण भेसळ करतो, समुद्राच्या पाण्याचं तर नावच सोडा. आलं लक्षात? लोह चुंबकाकडे आकर्षला जाणारा धातू ही लोहाची पहिली ओळख आहे. आवर्त सारणीतील 4थ्या आवर्तनातील 8व्या श्रेणीतील अनुक्रमांक 26 असलेलं हे मूलद्रव्य विश्वातील प्रथम 10 रासायनिक घटकातील एक समजलं जातं. पृथ्वीचा गाभा तसंच पृष्ठभाग हा मोठ्या प्रमाणात लोहाचा बनलेला आहे. ओके, लोहापासून पोलाद निर्मिती 18व्या शतकात सुरू झाली. लोखंडाची मजबूती वाढवण्यासाठी त्यात निकेल, मॉलिबेडम, टिटॅनियम आणि तांबे मिसळलं जातं. लोह हा आपल्या शरीरातला सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. मानवी शरीराला दररोज सरासरी 10 ते 18 मिलीग्राम लोहाची गरज भासते. रक्ताला लाल रंग देखील लोहामुळेच प्राप्त होतो. आणि जर का रक्तातलं लोहाचं प्रमाण कमी झालं तर स्त्रियांमध्ये ॲनिमिया किंवा रक्ताशय नावाचा एक आजार बळावतो. ओके, आता 10 ते 18 मिलीग्राम लोहाची गरज आहे म्हणलं तर लोखंड खायला सुरुवात करू नका. आलं लक्षात? ते आपल्या अन्नपदार्थातून आपल्याला मिळतच असतं. पेट्रोल आपण त्याला काय म्हणतो? गॅसोलिन सुद्धा म्हणतो. पेट्रोलचं दुसरं नाव काय आहे? गॅसोलिन. आलं लक्षात? समजलं? पेट्रोल खनिज तेलाचा केवळ एक भाग असते. पेट्रोलियम हे संज्ञा लॅटिन भाषेतील पेट्रा म्हणजे खडक आणि ओलियम म्हणजे तेल या शब्दापासून तयार झालेले आहे. म्हणजेच पेट्रोलियमचा शब्दशः अर्थ आहे शिशा तेल असा आहे. समजलं? ओके, पेट्रोलियमचं दुसरं नाव आहे गॅसोलिन. ओके, समजलं? पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 70 चुकीचं विधान ओळखायचं आहे. प्रत्येक जीवित प्राणी कार्बन C40 घेतो. प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात C14 असतं. मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो. अर्धा C14 मृत्यूनंतर 5568 वर्षांनी नाहीसा होतो, ज्यास हाफ लाईफ ऑफ C14 किंवा C14चं अर्ध आयुष्य संबोधतात. ही पद्धत पुरातत्वशास्त्रात कालक्रमवारी ठरवण्यास वापरतात. ही पद्धत FW लिबी यांनी शोधून काढली. त्यांना याकरता पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळालं. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त जी हे विधान आहे तर ते चुकीचं आहे. त्यांना नोबेल मिळालेलं नाही. ओके, समजलं? लक्षात? बाकीचे सर्व विधानं बरोबर आहेत. कार्बन 14
किरणोत्सर्ग कालमापन पद्धती, ओके, त्याला आपण काय म्हणतो, रेडिएशन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग असं सुद्धा म्हणतो. फार वर्षापूर्वीची म्हणजेच पुरातत्वीय काळातील लाकडी कलाकृती, प्राचीन मानवी अवशेष इत्यादी हे किती जुने असू शकतात, ते कुठल्या सालचे असतील याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ जी टेक्निक वापरतात त्याला कार्बन 14 किरणोत्सर्ग कालमापन पद्धती किंवा रेडिओ कार्बन डेटिंग असं म्हणतात. सुमारे 62,000 वर्षापूर्वीच्या वस्तूवर वापरले जाऊ शकतं. या पदार्थाचा शोध विल्लर्ड लिबी यांनी शिकागो विद्यापीठात लावलेला आहे. ओके, सर्व प्राण्यांमध्ये कार्बन 14चं प्रमाण एकसारखंच असतं, अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तर मृत्यूनंतर सर्व प्राण्यांच्या अवशेषातून कार्बन 14 एकाच प्रमाणात बाहेर पडतं. जिवंतपणे असलेल्या कार्बन 14चा अर्धा भाग मृत्यू झाल्याच्या 5,568 वर्षानंतर नाहीसा होतो. या कालावधीला आपण कार्बन 14चं अर्ध आयुष्य, हाफ लाईफ असं म्हणतो. अशाच प्रकारे नंतरच्या 11,136 वर्षाने त्याच्याही निम्मा कार्बन 14 शिल्लक राहतो आणि 70,000 वर्षांनी या कार्बन 14ची किरणोत्सर्जनाची क्रिया पूर्णपणे थांबते. ओके, हे कार्बन डेटिंग C14 रेडिओ कार्बन डेटिंग किंवाच कार्बन 14 किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचं थोडक्यात एक्सप्लेनेशन. जर का हे विधान सोडलं बाकीची 6च्या 6 विधानं ॲब्सोल्युटली बरोबर करेक्ट आहेत. ओके, पुढं क्वेश्चन नंबर 71. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली बिगर भारतीय किंवा नॉन इंडियन, ओके, व्यक्ती कोण? मार्टिन लुथर किंग, मदर तेरेसा, खान अब्दुल गफार खान, दलाई लामा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खान अब्दुल गफार खान. ओके, भारतरत्न कधीपासून दिला जातो, का दिला जातो, कोणाला दिला जातो, कसा दिला जातो, हे इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यावरती एक आता व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. ओके, खान अब्दुल गफार खान यांच्याबरोबर बाहेरच्या व्यक्तींना कोणाकोणाला भारतरत्न मिळालाय, तर नेल्सन मंडेला यांना भारतरत्न मिळालाय. ओके, खान अब्दुल गफार खान जे आहेत तर हे महात्मा गांधींची एकनिष्ठ अनुयायी होते. पख्तूनच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य नेते बादशाह खान असे त्यांना म्हणत. खुदाई खिदमतगार संघटना स्थापन केली. त्यांना सरहद्द गांधी म्हणूनही ओळखलं जातं. रौलट ॲक्टसारख्या जुलमी कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी सुरू केलेल्या आंदोलनात गफार खानाने सक्रिय भाग घेतलेला होता. ओके, याशिवाय खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवक संघटना त्यांनी 1929 मध्ये स्थापन केली होती. UPSC राज्यसेवा पूर्वला 17ला प्रश्न विचारला होता बघा. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे ते 1947च्या फाळणीपर्यंत सदस्य होते. ओके, याच्यानंतर भारतीय पुढाऱ्यांनी आम्हाला लांडग्याच्या ताब्यात देऊन स्वतःला स्वातंत्र्य मिळालं असं दुःखपूर्ण उद्गार त्यांनी कशा वेळेस काढलं? पाकिस्तानचाच एक भाग असणारा त्यावेळेस त्यांनी 2014 याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ओके, हे झालं खान अब्दुल गफार खान. याच्यानंतर आहेत मार्टिन लुथर किंग. अमेरिकेतील वर्णविरोधी चळवळीचा महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झालेला, अहिंसा व निशस्त्री प्रतिकार यांच्यावर दृढ शब्दार असलेला ख्यातमान निग्रो नेता आणि नागरी हक्क समानतेचा कट्टर पुरस्कर्ता. ओके, यांना 1964 मध्ये नोबेल पारितोषिकानं सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. ओके, समजलं. पुढचे आहेत दलाई लामा. 14 दलाई लामा आहेत. ओके, 1991 साली त्यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात आले. आणि दुसऱ्या अजून एक आहेत मदर तेरेसा. ओके, एक थोर मानवतावादी समाजसेविका, भारतात स्थायिक झालेल्या अल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी. त्यांचं पूर्ण नाव आहे ऑंग्रेस ऑंकाशा वजाकायशिव आणि त्यांचा जन्म रोमन कॅथलिक अल्बेनियन कुटुंबात स्कॉयपिये युगोस्लाविया इथं झाला आणि त्या भारतात आल्या. त्यांनी भारतात कार्यक्रम केला. त्यांना नोबेल, मॅगसेसे, भारतरत्न, ऑर्डर ऑफ मेरिट, नेहरू पुरस्कार, पद्मश्री, दुसरे एलिझाबेथचा पुरस्कार, मदर तेरेसाचे विचार जे आहेत तर ते स्फुटलेखाद्वारे ए गिफ्ट फॉर गॉड या पुस्तकात संकलित करण्यात आलेले आहेत. त्यांना भारतरत्नसुद्धा मिळालेला आहे. ओके, समजलं. पहिले भारतीय भारतरत्न मिळालेले पहिले भारतीय आहेत खान अब्दुल गफार खान. नंतर कोण? नंतर नेल्सन मंडेला, नंतर तुमच्या मदर तेरेसा. ओके, समजलं. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 72. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची बडतर्फी कोण करतो? ओके, हू कॅन रिमूव्ह द चेअरमन ऑफ स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना रिमूव्ह कोण करतं? राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार, राज्यपाल उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडून संबंधित राज्याचा राज्यपाल आपण होऊन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार. राज्य लोकसेवा आयोगाची जी तरतूद आहे तर घटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315 ते 323
मध्ये ही तरतूद तुम्हाला पाहायला मिळते. ओके, आलं लक्षात. याचे पदच्युतीचे अधिकार जे असतात नियुक्तीचे राज्यपालांकडे होते, परंतु याला पदच्युत करण्याचा अधिकार जो आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतीला असतो. ओके, याची जी रचना आहे राज्य लोकसेवा आयोगाची, तर सदस्य संख्या घटनेत नमूद करण्यात आलेली नाही आहे. सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार जो आहे तर तो राज्यपालाचा विवेकाधिकार आहे. आयोगातील निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्य सरकार सेवेत 10 वर्ष काम केलेले असावेत एवढीच पात्रता निकष घटनेत सांगितण्यात आलेले आहेत. याशिवाय सदस्य व अध्यक्ष सेवासाठी ठरवण्याचा अधिकार घटनेकडून राज्यपालास देण्यात आलेला आहे. सदस्य किंवा अध्यक्षाचा कार्यकाल जो आहे तर तो तुम्हाला माहितीच आहे 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण. जो अगोदर कार्यक्रम पूर्ण होईल त्यावेळेस आणि त्याला राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा गव्हर्नरकडे किंवा राज्यपालाकडे तो देऊ शकतो. ओके, याचं अध्यक्षांचे आणि सदस्यांचे वेतन आणि भत्ते आहेत तर ते राज्य संचित निधीतून भत्ते व निवृत्ती वेतन दिलं जातं. ओके, पुनर्नियुक्ती कार्यकाल संपल्यावर पुनर्नियुक्ती याची होऊ शकत नाही, परंतु तो पद सोडल्यानंतर UPSCचा अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकतो. आलं लक्षात. ओके, समजलं. किंवा सदस्य राज्य लोकसेवकाचं आयोगाचाच अध्यक्ष होऊ शकतो. ओके, डन. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 73 आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही? ओके, डायरेक्ट मी तुम्हाला आता कोणतं समाविष्ट नाही तेच सांगतो. हे आहे मतदान करणं. ओके, टॅक्स भरणं आणि मतदान करणं या 2 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती, परंतु ती काय आपण स्वीकारलेली नाही. आलं लक्षात. समजलं. तर हे मतदान करणं आणि टॅक्स भरणे मूलभूत कर्तव्य नाही, बाकीचे सर्व मूलभूत कर्तव्य आहेत. ओके, समजलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 74. आशियानबद्दल प्रश्न आहे बघा. असत्य आहे ते तुम्ही सांगायचं आहे. आशियानची स्थापना बँकॉकमध्ये 1767 साली 5 सदस्य राष्ट्रांकडून केली गेली. सिंगापूर आशियानच्या संस्थापक सदस्य राष्ट्रापैकी एक आहे. भारत हा आशियानच्या क्षेत्रीय संवाद प्रक्रियेतील भागीदार आहे. आशियानचे 10 सदस्य देश आहेत. ओके, आशियान राज्यसेवा मुख्य परीक्षेला 16, 17 आणि 18 सलग 3 वर्ष प्रश्न आलाय बघा. ओके, आशियान जे आहे तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन्स म्हणजे आग्नेय आशियाई देशांची संघटना आणि याच्यामध्ये 10 देश सदस्य आहेत. हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला होता, त्याच्यामुळे आपण याचं डिस्कशन करणार नाही. थोडक्यात आशियानची माहिती देतो. याच्या आशियानची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड या 5 देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली. त्यानंतर आशियानचा विस्तार ब्रुनेई, बर्मा, कंबोडिया, लाओस व व्हिएतनाम या देशांना प्रवेश देण्यात आलेला आहे. 10 देश याच्यामध्ये सदस्य आहेत. लक्षात. भारत ही आशियान देशाचा सदस्य आहे. ओके, समजलं. पुढचा प्रश्न. ओके, आता कदाचित इथनं पुढं करंट अफेअर्स सुरू होते. हां, हे करंट अफेअर्स आहे. तर करंट अफेअर्स हे बदललेलं आहे, त्याच्यामुळे आपण करंट अफेअर्सचं डिस्कशन माझ्या मते नको घ्यायला. कारण आता हे क्वेश्चन नंबर 78 घेऊया. कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी किंवा क्वीन ऑफ अरेबियन सी म्हटलं जातं? मुंबई, कोचीन, पोरबंदर, पनंबूर. तर याचं उत्तर आहे, सर्वांनाच माहीत आहे. याचं उत्तर जे आहे हे बऱ्याच जणांनी अरबी समुद्राची राणी हे बऱ्याच जणांनी वाचलं, तर याचं हे बऱ्याच जणांना माहिती आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोचीन. ओके, आता मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. भारताचं उद्यान बंगलोर, आसामचं दुःख ब्रह्मपुत्रा, हिऱ्याचं बंदर कलकत्ता, पूर्वेचे वेनिस कोचीन, निळा पर्वत निलगिरी, पर्वताची राणी मसुरी, धनाची कटोरी छत्तीसगड, रत्नभूमी मणिपूर, मंदिराचं नगर भुवनेश्वर, गुलाबी शहर जयपूर, स्वर्ण मंदिराचं शहर अमृतसर, 7 बेटांचं शहर मुंबई, मंदिराचं माहेरघर बनारस, सरोवराचं शहर श्रीनगर, बगीचाचं शहर कपूरथळा, बंगालचे दुःखास्रोत दामोदर नदी, दक्कनची राणी पुणे, 3 पवित्र नद्यांचा संगम अलाहाबाद, राजवाड्याचे शहर कलकत्ता, पंचनद्याचा प्रदेश पंजाब, भारताचं प्रवेशद्वार मुंबई, भारताचं स्वित्झर्लंड काश्मीर, भारताचं मँचेस्टर अहमदाबाद, 5 नद्यांचा प्रदेश पंजाब, भारताचं पॅरिस जयपूर, गिरिस्तानांची राणी मसुरी, अरबी समुद्राची राणी कोचीन. तर एक कशाला काय म्हणतंय मी तुम्हाला फास्टमध्ये सांगून टाकलेलं आहे. तर आत्ता आपले 25 प्रश्न डिस्कस करून झालेले आहेत. पार्ट 4मध्ये आपण राहिलेले सर्व प्रश्न डिस्कस करूया. व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे डाऊट क्वेरीज क्वेश्चन काय असतील तर तेही न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. हे 2013चा अजून एक पार्ट संपला की 2013चा क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस संपलेलं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.